नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी हे इतकं मटेरियल आम्हा यूट्यूबवरला पुरवत असतात की त्यांना लाख लाख धन्यवाद. फक्त आम्हाला एकच भीती वाटते, उद्या चालून आम्हाला जी मिळणारं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये वाटा सांगू नयेत, कारण की त्यांचा फार मोठा वाटा आमच्या उत्पन्नात आहे म्हणून. बंगालमध्ये निवडणुका चालू आहेत. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा आता 29 तारखेला आहे. खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बोलायची काही गरज नव्हती. आपले महान घरबसे मुख्यमंत्री, वर्ल्ड फेमस द ग्रेट उद्धव ठाकरे, त्यांनी असं विधान केलं की बंगालमध्ये एकटी वाघीण भाजपाशी लढती आहे. म्हणजे कोण? ममता बॅनर्जी. म्हणजे वाघीण कोण? ममता बॅनर्जी. आणि तुम्ही कोण आहेत? तुम्ही काय मातोश्रीची शेळी झालेले आहेत का आता? एक सरळ साधा प्रश्न. असं वक्तव्य जिथं कुठं त्यांनी केलेलं आहे, त्या पत्रकारांनी विचारलंय का आता हा जो सकाळचा 9 वाजताचा भोंगा आहे त्यांना विचारले काय तेच जाणे. फक्त समाज माध्यमात ते समोर आल्यामुळे मी बोलतोय. त्यांना उलट विचारायला पाहिजे होतं की ती वाघीण एकटी लढती आहे. वाघीण का सिंह काय म्हणले कुणास ठाऊक, मला वाटतं वाघीणच म्हणले. अरे मग तुम्ही काय करायला, तुम्ही का नाही गेले तिथं? ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचा एक भाग आहे. म्हणजे हे निदान हे तरी असं म्हणतात. तुम्ही इंडिया आघाडीचा भाग आधी होते की नाही माहिती नाही, पण संजय राऊत वगैरे आजकाल टणटण करायला लागले. त्याच्यामुळे मी गृहीत धरतो की उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा इंडिया आघाडीचा भाग आहे. मग तुम्ही तुमचा पाठिंबा ममताला देणार आहात, राहुल गांधीला देणार आहात का डाव्यांना देणार? कारण की इंडिया आघाडीतले तिन्ही पक्ष पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यांनी कोणीही कोणाशी युती केली नाही. भाजपचा विषय बाजूला ठेवावं. अगदी ज्यांना इथं बसून हे घर बसे मुख्यमंत्री, वर्ल्ड बेस्ट सीएम, बंगालची लढवय्ये वाघीण असं म्हणायला लागलेत, त्या ममता बॅनर्जी सुद्धा स्वतः ह्यांची जेव्हा निवडणूक होती इकडं मुंबईच्या महानगरपालिकेची, बाकीची विधानसभा वगैरे त्यांच्या दृष्टीनं किरकोळ होतं. जेव्हा ठाकरे ब्रँड होता तेव्हा आल्या होता का प्रचारासाठी? का इथल्या बंगाली माणसांना काही आव्हान वगैरे त्यांनी केलं होतं की तुम्ही ठाकरे ब्रँडला वोटिंग करा म्हणून? आणि तेव्हा तर तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस, त्याच्यात शिवाय तुम्ही निवडणूक लढली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, ते तुमच्याकडे नव्हते. तुम्ही राज ठाकरेच्या बरोबर युती केली होती ठाकरे ब्रँडची. शरद पवार कोणाबरोबर होते त्यांचं त्यांनाच माहिती आहे. काँग्रेस त्या वंचित बहुजन आघाडी बरोबर गेली होती. ते एक दल के तुकडे हजार हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा सारखं तेव्हाच्या इंडिया आघाडीचे तुकडे इतके तुकडे झाले होते की ते सापडायला तयार नाहीत कुठं, अशी परिस्थिती तेव्हा मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी होती. आता पश्चिम बंगालमध्ये मुंबई महानगरपालिकेची एका अर्थाने काय रेप्युटेशन झालं असं सगळं. त्या ठिकाणी ममता वेगळ्या लढतात, प्रश्नच नाही, कारण की त्यांना तेवढी हौस आहे. एखाद्या वेळेस ते जिंकून येतील. सर्वे जे सांगतात की काय अतिशय टस्सल चालू आहे, काटे की टक्कर. पण दुसरीकडे काँग्रेस स्वतंत्र लढतीये ना, डावे स्वतंत्र लढतायत. मग उद्धव ठाकरे कोणाच्या बाजूने आहेत नेमके? इंडिया आघाडीतल्या कोणाच्या बाजूने आहेत? आसाममध्ये निवडणूक झाली, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस होता. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक चालू आहे, ममता इकडे आहेत, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि बाकीचे इंडिया आघाडीचे पक्ष स्वतंत्र लढत आहेत. तामिळनाडूमध्ये निवडणूक आहे, त्या ठिकाणी निदान हे बरोबर तरी आहेत, म्हणजे वरवर दिसायला. DMK आणि काँग्रेस हे दोन्ही इंडिया आघाडीतले पक्ष निदान बरोबरचे आहेत. भले त्यांनी नंतर लाथा झाडल्यात की तुम्हाला सत्तेत आल्याच्या नंतर प्रत्यक्ष मंत्रीपद देणार नाही. आणि केरळमध्ये तर हाताचीच परिस्थिती आहे. प्रमुख जो पक्ष आहे सत्ताधारी तो इंडिया आघाडीचा घटक आहे, विरोधी पक्ष आहे काँग्रेस, तो इंडिया आघाडीचा घटक आहे. म्हणजे आम्ही आमच्याशीच लढतोय अशातला प्रकार येतो. मग उद्धव ठाकरे अशा वेळी कोणाची बाजू घेणार? त्यांना वाघीण म्हणत असताना तुमची काय शेळी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरेंनी अशी भूमिका आधीपासून घेतलेली होती. भले उरलेल्या भारतात त्यांचा काहीही राजकीय प्रभाव नव्हता, कधीही त्यांचा आमदार खासदार कधी कुठून बाहेरून निवडून आलेला नव्हता, तरी बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ठामठोक अशी भूमिका संपूर्ण भारतभराच्या कुठलंही जरी प्रकरण उद्भवलं तरी घेत असायची. म्हणजे निदान एक भूमिका म्हणून तरी त्याच्यावरती ते कायम होते. हे तर असं आहे ना की बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो किंवा नया नया मुल्ला ज्यादा प्याज खाता है, तसं हे नवीन सेक्युलर झालेले 2019 मध्ये अचानक यांना साक्षात्कार झालेला आणि यांची जास्त जोरात बांग चालू आहे. तिथे तुम्हाला ममता बॅनर्जीच्या बाजूनं तुम्ही वक्तव्य देतात, कृती काय तुमची?
किंवा तुम्ही तिथे जाऊन मराठी माणसासाठी काही कुठं सभा वगैरे घेतल्या, काही केलं. कलकत्त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ आहे. सूर्यकांत कुलकर्णी म्हणून आमचे खूप ज्येष्ठ असे तिथले खूप जुने जाणते असे कार्यकर्ते होते. तिथं काही गेले तुम्ही, महाराष्ट्र मंडळामध्ये गेले, एक साधी काही सभा घेतली, बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली, काहीतरी घडलंय का? हे इथंच बसलेले मातोश्रीमध्ये. पण ह्यांना असं वाटतंय का की जसं महाराष्ट्राचा कारभार घरात बसून चालवता येत होता, शिवसेना तर काय प्रत्यक्ष हे मातोश्रीमध्ये बसूनच चालवतात. यांना काही कधी उभा महाराष्ट्र पिंजून काढायची कधी गरज पडली नाही. अगदी हे मुख्यमंत्री असताना, आम्ही मागे व्हिडिओ केला तो, हे मुख्यमंत्री असताना कोकणामध्ये वादळ झालं तर हे सकाळी घरून नाश्ता करून निघाले आणि दुपारच्या जेवणापर्यंत परत मातोश्रीला वापस आले. हा जोक नाहीये, हा घडलेला प्रसंग आहे. यांना सगळं घरी बसून करता येतं किंवा वन डे मध्ये किंवा टूर केल्यासारखं कुठंतरी हेलिकॉप्टरमध्ये फिरून यावं तशा पद्धतीनं दौरे करता येतात. तसाही दौरा ह्यांनी कलकत्त्याचा केला नाही. सकाळचं एखादं चार्टर्ड फ्लाईट पकडलं, तिथं गेले, पत्रकार परिषद घेतली, दुपारचं जेवण केलं, रसगुल्ले हाणले, दुपारच्या झोपेसाठी परत घरी वापस आले. असं सुद्धा घडू शकलं असतं ना, पण तसं काही झालं नाही. आणि हे वर्ल्ड बेस्ट सीएम इथं बसूनच मराठीमध्ये बातमी देणार, बंगालमध्ये ती वाघीण लढत आहे. अरे निदान तिचं ट्रान्सलेशन करून बंगालीमध्ये जाईल असं तरी करायचं, म्हणजे तिथले जे बंगाली माणसं असतील त्यांना तरी कळेल. बरं, तिथल्या मराठी माणसाला कळावं असं म्हणावं तर तुम्ही इथं बसून करायला लागलात हे. आणि मला वाटतं मी त्या दिवशीचा सामना बघितला नाही, काय ते सामन्यानं 8-2-16 कॉल मी हेडिंग केला असेल. बंगालमध्ये वाघीण एकटी लढती आहे भाजपशी वगैरे वगैरे. इथं वाचून काय उपयोग? आणि इथल्या बंगाल्यांना जरी मराठी येत नसलं तरी त्यांनी समजा कोणाकडून समजून घेतलं तर उपयोग काय? किंवा अजून एक मला प्रश्न पडलेला आहे की मुंबईहून 4 रेल्वे गाड्या पाठवल्या का बाबा स्पॉन्सर करून उद्धव ठाकरेंनी कलकत्त्याला किंवा बंगालमध्ये मतदान करण्यासाठी, की बाबा आमच्याकडे इतके काहीतरी 2-3 हजार आमच्या काय लिस्ट आउट झालेले बंगाली मतदार आहेत, त्यांना आम्ही रेल्वेचे तिकीट काढून दिलेले आहेत आणि त्यांना तिकडे पाठवलेलं आहे आणि त्यांनी मतदान करून यावं. काही झालं असं काही नाही. फक्त इथं बसायचं, फेसबुक लाईव्ह जसं काही काय म्हणता येईल तसं, ते यांचं सगळं जे काही राजकारण आहे ते इथं ऑनलाईनच आहे फक्त. बाकी प्रत्यक्ष रस्त्यावर सगळं ऑफलाईन आहे, कशाचा काही कोणाला पत्ता नाही. आणि इथं बसून हे बातम्या द्यायला लागलेत की बंगालची वाघीण ही एकटी लढती आहे, भाजपशी लढती आहे. पण दुसरा एक मला मुद्दा कळेल ना, एकटी कशामुळे? एवढे मोठे सगळे लिब्रांडू पत्रकार आहेत ना त्यांच्याबरोबर. टेलिग्राफ तिथला मुख्य वर्तमानपत्र आजही, आत्ता 29ची निवडणूक अजून मतदान बाकी आहे. तिथे नरेंद्र मोदी हुबळी नदीच्या तिथे प्रचाराला गेलेले असताना एक प्रसंग असा आहे, बाकीच्या काही युट्यूबरनी त्याच्या व्हिडिओ पुराव्या सगळं टाकलेलं आहे की ते जेव्हा ज्या नावेतून गेले, फिरले, उतरल्याच्या नंतर दुसरा एक नावाडी त्यांना तिथे उभा असलेला दिसला, त्याच्याशी ते बोलले वगैरे असा तो प्रसंग आहे. तो मुसलमान आहे. ही बातमी टेलिग्राफनी छापली नाही, ही तिथल्या कुठल्याही मीडियाने कव्हर केली नाही. बाकीचे काही हिंदी पट्ट्यातले पत्रकार तिकडे गेलेले, त्यांच्यापैकी एकानं ते आवर्जून सगळं शूटिंग वगैरे ते सगळं उपलब्ध करून दिलं. मग ह्यांनी ही बातमी का नाही छापली की पंतप्रधान मोदी हुबळी नदीच्या तिथे एक त्यांना भेटलेला मुसलमान नावाडी, त्याची त्यांनी कशी चौकशी केली, काय नाही ते. यापूर्वीचं पण मी तुम्हाला सांगतो, मला वाटतं 2019च्या लोकसभा निवडणुकीची गोष्ट. तो जो कोणी एक मुस्लिम कार्यकर्ता होता त्याच्याशी ते विमानतळावरती कसे भेटले, त्याला जवळ घेतलं, काहीतरी त्याचा संवाद झाला आणि हे सगळ्यांनी बाकीची बोंब सुरू केली की जेव्हा तो सांगतोय की तो प्रत्यक्ष भाजपचा कार्यकर्ता आहे, त्याला ज्या पद्धतीनं वागणूक मला इथे मिळाली सन्मानाची, तो सांगतोय स्वतः, पण ह्यांचा विश्वासच नाही. तो माणूस कसा मॅनेज केलेला आहे, काय नाही, हे सगळं सुरू. आणि जेव्हा ते पितळ उघडं झालं की नाही तो खरंच माणूस आहे, तो समोर आला, तो बोलला, मी त्याचं नाव आता विसरलो. म्हणजे हा जो अजेंडा पत्रकारितेचा होऊन बसलेला आहे, म्हणून म्हणलं की त्यांचे तर सगळे ते एकट्या लढतात, हे कोणी सांगितले एकटी लढते वाघीण म्हणून? एवढे मोठे त्यांच्याकडे सगळे लिब्रांडो पत्रकार त्यांच्या बाजूने आहेत. उलट त्या ठिकाणी भाजप तशा अर्थाने एकटे लढत आहे. आणि जेव्हा केव्हा की तिथले सगळी पोलीस यंत्रणा ही CRPFच्या जवानांच्या हातामध्ये आता गेलेली आहे. यापूर्वीचं एक उदाहरण खतरनाक एकानं शेअर केलं म्हणून तुम्हाला मी सांगतो. 2011ला प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतरची गोष्ट आहे. त्या ठिकाणचे काँग्रेस म्हणजे त्या काँग्रेसवाल्यांनी जवळजवळ आपला सगळा पक्ष हा कम्युनिस्टांना आंदण देऊन टाकलेला होता आणि ते काहीच करत नव्हते. आणि हा मूळ राग आहे, म्हणून ममता दिदी तिथे बाहेर पडले. प्रणवदांनी फार मोठ्या प्रमाणात 2011च्या निवडणुकीच्या वेळी तिथली सुरक्षाच्या बाबतीमध्ये फार मोठा निर्णय घेऊन त्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा सैनिक कसे वाढतील हे पहिल्यांदा बघितलं. तिथले पोलीस हटवले, CRPFचे जवान तिथे आणले. निकाल तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर डावे जे सफाटाट झाले ते पुन्हा वरती नाही आले. तोच खेळ राष्ट्रपती झाल्याच्या नंतर त्यांनी जी काय कान गोष्टी अमित शहाशी मोदीशी केल्या असतील, काय खरं खोटं माहिती नाही, पण त्यांचा गुरुमंत्र मोदी आणि अमित शहाने आता पाळला. आता पूर्णच्या पूर्ण सुरक्षा यंत्रणा ही CRPF जवानांच्या हातामध्ये दिली. स्थानिक पोलिसांना बाजूला हटवलं. परिणाम काय येईल सांगायची गरज नाही, 4 तारखेला कळेलच. काही असो, उद्धव ठाकरे यांना धन्यवाद. आम्हाला काही ना काहीतरी YouTubeवरती विषय तुम्ही दिला. बंगालची वाघीण एकटी लढते आहे आणि ह्यांची मात्र शेळी घरीच बसून आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.